ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार। राष्ट्रवादीत 37 मतांचा मोठा पेच, चर्चांना उधाण। शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर निवडून येणार का, अशी सध्या राज्यात चर्चा सुरू आहे। शरद पवारांचा कार्यकाळ 2 एप्रिलला संपणार आहे, त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना संधी मिळणार का, असा प्रश्न सर्वांना पडलाय। का शरद पवार आता रिटायरमेंट घेणार? राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा राज्यसभेवर निवडून येणार का, हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय। 2 एप्रिल रोजी शरद पवारांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपतोय। पुन्हा निवडून येण्यासाठी किमान 37 आमदारांच्या मतांची गरज आहे। मात्र सध्या राष्ट्रवादीकडे अवघे 10 आमदार असल्याने ही लढत आव्हानात्मक ठरू शकते। दुसरीकडे महाविकास आघाडीकडे सुमारे 50 आमदारांचं संख्याबळ आहे। त्यामुळे महाविकास आघाडीकडून एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो। म्हणूनच आता महाविकास आघाडी शरद पवारांना राज्यसभेची उमेदवारी देणार का, असा मात्र प्रश्न आता पडलेला आहे। एकूणच राजकारणाच्या पटलावरती सध्याची घडीची आत्ताची बातमी आहे। काय वाटते दर्शक हो, राज्यसभेवर पुन्हा शरद पवारांवरना संधी द्यावी का? 37 मतांचा जो पेच आहे तो नेमका कोण सोडवणार, कोणाची मदत होणार, आणि मग पुढं येणाऱ्या भविष्यात बरंचसं राजकारण या 37 मतांवर अवलंबून असणार। नेमकं काय घडणार आहे आपण पाहणार आहोत पुढच्या बातमीत। तोपर्यंत नमस्कार, आपण पाहत रहा तिचा जागर न्यूज, आणि हो, तुमची कमेंट जरूर कळवा। नमस्कार, मी शर्वरी पवार।